नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. महावीर सोसायटी भायखळा पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत. दीप्ती राजेंद्र गायकवाड या वहिनींना भेटणार आहोत. चला तर मग गायकवाड कुटुंबाला भेटूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पा महावीर सोसायटीत भायखळ्यामध्ये. नमस्कार. घ्या उखाणा. सासूबाई माझ्या मायाळू, दीर माझ्या हौशी, राजेंद्र यांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. द्या ओळख करून. या माझ्या सासूबाई, नमस्कार. त्या माझ्या दुसऱ्या सासूबाई, चुलत नमस्कार. सासूबाई, ते माझे दीर, नमस्कार. त्यांची मिसेस, हे आमचे नमस्कार. शेजारी, सगळे नमस्कार. शेजारी परिवार, नमस्कार. हे बाबा, नमस्कार. 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 हे माझे मुलगा हा. आणि माझी मुलगी. अरे वा. चला सुरुवात आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 नमस्कार सर. कुठे होता शाळेत तुम्ही? मी औरंगाबादला लिटिल फ्लावर स्कूल. मग बालपण सगळं तिकडचंच हो, आहे? बालपण तिकडे. घरी कोण कोण होतं? मम्मी, बाबा, भाऊ एक मोठा आणि मी. आणि तुम्ही राहायला कुठे पहिल्यापासून? मुंबईत आणि जसं ट्रान्सफर व्हायचे तसं अहमदनगरला जास्त. कशात तुम्ही नोकरी कशात? रेल्वेमध्ये. त्यामुळे तुमची सतत बदली व्हायची का? नाही, वडिलांची. बाबांची. वडिलांची. हा. आणि तुम्ही? आता मी मुंबई पोर्ट्रसला आहे. अच्छा. आणि आपण काय करता? मी स्टाफ नर्स आहे जेजी मध्ये. कसं केलं बालपण तुमचं? आता खूप चांगलं गेलं. शाळा वगैरे सगळं सगळं तिकडच. कुठे? अहमदनगरला. अहमदनगर, पुण्याजवळ. पुण्याजवळ. आणि तुम्ही औरंगाबाद. औरंगाबाद. हो ना. तुम्ही नर्सिंगसाठी आलात का? हो, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन होतं मुंबईमध्ये, मग त्याच्यासाठी आले मी मुंबई. आणि तुमचं? माझं तिकडे शिक्षण झाल्यानंतर मी इकडे जॉबला लागलेलो होतो. मग काय जे मध्ये जायचे का नाही. ट्रीटमेंटसाठी? नाही, मी डॉकयार्डला वरून जायचो काय, आणि ही माझगावला राहायला असायची. तिथून बघणं वगैरे असायचं, नात्यात आहे म्हणून. काय झालं वहिनी? मी माझगावला असायचे आणि हे पण तिथेच कामाला ना. असं ओळख तर होतीच, म्हणजे कशी ओळख होती बघण्यामध्ये? असे कॉमन फ्रेंड्स थ्रू ओळख होती, पण असे फ्रेंड्स वगैरे असं काहीच नव्हतं. हा. फक्त चेहऱ्याची ओळख होती. पण मग माझगावला हे होते. हो, आणि तुम्ही कुठे राहायला मी होता? पण माझगावलाच राहायचे. माझगावला. हो, मग काय असं जाणं येणं होतं का? जाणं येणं पण होतं आणि कॉमन फ्रेंड्स थ्रू. अच्छा, ग्रुप होता तुमचा. कोणी पुढाकार घेतला? त्यांनीच विचारलं. मीच विचारलं. कुठे? डॉकयार्डलाच विचारलं. स्टेशनवर? नाही, एका मैत्रिणीचा बर्थडे होता तेव्हा आम्ही सगळे जमलेलो. तेव्हा ते बोलले की तू मला आवडते, असं बोलले? लग्न करशील का? मग तुम्ही लगेच हो नाही म्हटलं? नाही, किती दिवस घेतले होकार द्यायला? साधारण 1-2 वर्ष गेले त्याच्यावर. 2 वर्ष तुम्ही जे मध्ये नोकरी करत होता तेव्हा? नाही, शिकत होते तेव्हा तेव्हा. शिकत होता. बीएससी नर्सिंग. आणि 2 वर्ष तुम्ही त्यांना प्रपोज करत होता? हो. आणि 2 वर्ष तुम्ही नकार देत होता? नाही, म्हणजे मी बोलले माझे घरचे जेव्हा हो बोलतील तेव्हा सांगू, तुम्ही तुमच्या घरी विचारा, मी पण विचारते. तुम्ही विचारलं घरी? मी तर पहिले माझी डेअरिंगच होत नव्हते विचारायची. मग खूप दिवसानंतर टाइम गेला. हा. मध्ये तर आमचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. हे गावी गेलेले, यांचे भाऊ आजारी होते, त्याच्यामुळे त्याच्या 1 वर्षानंतर त्यांनी फोन केला, पण तो फोन माझ्या मम्मीने उचलला. बापरे. मग मम्मीने विचारलं मला काय काय नाही. मग मग तुम्ही तेव्हा मी सांगितलं? तिला सांगितलं की असं असं आहे. मग घरचे विचारायला लागले की असं चालेल, नाही चालणार वगैरे. मग केले आम्ही प्रयत्न, विचारून मग फायनली. काय झालं? मी तर वाया हिचा मावस भाऊ होता, तो माझा क्लासमेट असल्यामुळे मी त्याला सांगायचो की बाबा माझी इच्छा आहे, पण त्यांचं जर पॉझिटिव्ह असेल तरच हे होईल. मी तर काय माझ्या घरच्यांना म्हणणार नाही. मी समजून सांगल, होकार आल्यानंतर मग पुढचं बघूया काय करायचं. पण मग होकार आलाच नाही. नाही, माझे घरचे प्रॉब्लेम, भाऊ आजारी होतात, तिने सांगितलं. मी साधारण 6-1 महिने अहमदनगरलाच जाऊन येऊन असं हे करायचं, त्यामुळे कॉन्टॅक्ट हे काय नव्हतं. मला वाटलं होतं की आता काय नाकाराचं आहे म्हणून कॉल केला मी, तर त्याच्या आईने घेतला. काय मग मी विचारलं का कशी दीप्ती, काय करते काय नाही काय असं डायरेक्ट विचारलं? हो. हा, बरोबर विचारायचं, त्यात काय इतके दिवस तर आहे. काय? मग
मग ती म्हटली ती बाहेर गेलेली आहे काय तिचे प्रॅक्टिकल आहेत काहीतरी, तर म्हटलं सांगा मी फोन केला म्हणून, आणि हिच्या मावस भावाजवळ पुन्हा हे केलं. मग ते म्हटले बाबा सांगतो म्हणून. मग पुढचं आल्यावर हे घरी आल्यावर काय झालं? म्हणजे हा फोन आला, मग तुम्ही घरी आले. हो, मग घरी आल्यावर काय वातावरण? एकदम टेन्स होतं वातावरण. आई बोलली मला की फोन आलेला, असं काही आहे का वगैरे. काही बोलली नाही. म्हटलं काही नाही, आमचं असं काही नाही. त्यांनी फक्त विचारलंय मला, पण माझी हिंमत झाली नाही घरी विचारायची, म्हणून मी काही सांगितलं नाही अजून तुम्हाला. मम्मी बोलली मग काय म्हणलंय तुझं? हं. तेव्हा मग मी बोलले करेल तर यांच्याशीच करेल. असं सांगितलं? अरे म्हणजे होकारच होता की काय हो की नाही? पण तुम्हाला असा डायरेक्ट होकार ह्याने आधी कधी दिला नव्हता? नाही. पण तुमच्या मनात इच्छा होती हो. की लग्न करणार तर ह्यांच्याच बरोबर. मग ह्यांचं पॉझिटिव्ह आल्यानंतर मी माझ्या घरच्यांना, माझा भाऊ, मोठा भाऊ, पण मग तुमच्याकडनं पॉझिटिव्ह कधी झालं? साधारण 1-1.5 वर्ष त्यात गेलं. 1-1.5 पण वर्षानंतर ते 1-1.5 वर्षात तुम्ही यांच्या कुटुंबाला भेटले होते? एकदाच भेटलो होतो. भेट झाली होती? हो, मला नाही कुठे? वाटलं. बाहेर एका कार्यक्रमात भेट झाली. अच्छा, पण तेव्हा हा विषय नव्हता? नाही, हा विषय काही नव्हता. काही विषय नव्हता. पण त्या व्यतिरिक्त काही नाही. पण मग घरातले होकार दिला की तुम्हीच केलं? नाही, नाही नाही, हं? आम्हीच नाही केलं. घरच्यांचा तिला होकार. क्लिअरली सांगितलं होतं की तुमचं पॉझिटिव्ह पूर्ण जर फॅमिलीत आलं तरच मी करेल. असं सांगितलं होतं. काय पण मग कसं काय झालं? घरातले कन्व्हिन्स कसे झाले? खूप मेहनत केली. म्हणजे मम्मीला हे केलं, भावाला पण सांगितलं, माझे बाबा तर मावशीला सांगितलं. नाही, मावशींना पण सांगितलं, सर्वांना मी घेतलं विश्वासात. मग सगळे तयार झाले. हो, आणि तुमच्या घरी मग नंतर सांगितलं? माझ्या घरी तर आईला आणि यांना असं काही त्यांचं होतं की तुझा निर्णय काय, तुझं जर चांगलं होत असेल तुझा निर्णय आम्हाला सांग. आणि त्यात जॉबचा बी प्रॉब्लेम हा होता की आईला, भावांना स्टाफ नर्स किंवा हे नको आहे, नको होतं? नको होतंय. का? मेडिकल फील्डची त्यांच्या ड्युट्या वगैरे हा, असं त्यामुळे घरच्यांचं नकार. बऱ्याच मुली अशा मी नाकारलेल्या काय स्टाफ नर्स नको. तर तेच व्यवस्थित मी तेच समजून सांगितलं की काही नाही, की स्टाफ नर्स म्हणजे असं नाही, MSc आहे, रेग्युलर जनरल ड्युटीमध्ये असेल, बरोबर. काय काही प्रॉब्लेम नाही. आणि जर समजा तुम्हाला वाटतंय आमचं चांगलं व्हावं तर बघा काय. असं तुम्ही पण तुम्ही ठाम होता? मी ठाम होतो. पण मग ठाम असण्यासाठी तुमच्यामध्ये तर संवाद झालेला असेल? हो, झाला ना. मग झाला ना? ह्यांनी होकार दिल्यानंतर हा. काय मग पॉझिटिव्ह आल्यानंतर पण मग भेटला होता कुठे? मुंबईत? हो. कुठे? बायबल सोसायटी तिकडे VTच्या तिकडे पोस्ट ऑफिस आहे ना. भेटून मग काही चर्चा केली दोघांनी? ठरवलं? हो, हो ना? हा? पण मग फायनली झालं ठरवलं? हो, हो ना? दोन्ही कुटुंबांनी होकार दिला. किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष. 7 वर्ष. आता एकदम व्यवस्थित आहे ना? हो. आता सुद्धा तुमचं उद्या किंवा परवा पळून लग्न होणार आहे असा चेहरा आहे तुमचा. किती टेन्शन घेतलंय तुम्ही? का टेन्शन एवढं? नाही. असं लपवून ठेवलं होतं का बरंच? हो, पण काही काळजी करू नका, आता सगळे दोन्ही कुटुंबात आनंद आहे. हो की नाही? हो. मग आता जाता की नाही तिकडे? किंवा पूर्वी जेवढे हे भेटायचे किंवा वेळ द्यायचे तेवढाच देतात आता? बिलकुल नाही. नाही? वेळ अजिबात मिळत नाही. बाहेर पण जात नाही आम्ही. ते ड्युटीला, मी ड्युटीला. पण कसं वाटतंय आता इतक्या वर्षानंतर? खूप बरं, चांगलं. यांच्या येण्याने तुमच्या घरात किंवा तुमच्यात काय फरक झाला असं वाटतं? खूप सर्व गोष्टीत आनंद आणि समाधान वाटलं. की आपल्याला जे वाटत होतं पूर्ण विचार करून की आपल्याला पूर्ण व्यवस्थित चांगली आहे, साथ देईल पूर्ण सर्व गोष्टीत, तशी ती आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम आलेच नाही. सगळं व्यवस्थित. सगळं व्यवस्थित. तुमच्या बाबतीत काय? मला सेम. हं? खूप चांगले आई मिळाले. सर्व सासरचे लोक खूप मायाळू, मुलीसारखं ठेवतात मला. हो. आणि मिस्टर पण चांगले. आणि हे सुद्धा फक्त वेळ देत नाहीत. हो. नाही, वेळेचं सर कसं आहे, काय आहे की कारण? माझं कारण मी सांगितलं. मी तुम्हाला नॅशनल प्लेअर आहे, त्यामुळे आमच्या मॅचेस वगैरे असतात. बरं बरं. कुठला खेळ? व्हॉलीबॉल. अच्छा, रेग्युलर खेळता तुम्ही? हो. पण तुम्हाला खेळांची आवड वगैरे? हो. खेळलायत तुम्ही? हो, मी बास्केटबॉल खेळले. या गप्पा सुरू असताना पहिला खेळ कुठला बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. आता 1 रुपया कुठेतरी लपलेला आहे, तो मिळाला पाहिजे 4 संधीमध्ये. वेळ सुरू झाली.
₹5. आता आणखी 3 संधी आहेत. काय घेवायचं? ₹500. आता अजून 2 संधी आहेत. ₹1 मिळाला पाहिजे. ₹10. थांबा, आता 3 संधी झाल्यात. आता एकच लास्ट हो, फायनल संधी आहे. आता बघा काय आहे. ₹1. हा, ही लक्ष्मी सुद्धा तुमच्याकडे आली. थँक्यू. अभिनंदन. तुम्ही यांच्या काकू आहे चुलती काकू. आहे, चुलती. तुम्हाला हे माहिती होतं? आधी नव्हतं माहिती. हा. नंतर त्यांनी मला सांगितलं. तो जेव्हा मॅच साठी आला मुंबईत, तर मला बोलला की अशी अशी मुलगी आहे, ती BSc नर्सिंग करते आणि मला आवडली. तिच्या मावस भावाच्या थ्रू मला पाहायला मिळाली. म्हणजे आहे ना जाणं त्यांचं, तर मी बघितलेली आहे. तुम्हाला कसं वाटतं? म्हटलं मग आमचं काही नाही, तुला आवडते ना तर तू कर, सर्व्हिसला आहे, चांगली आहे, मग काय हरकत आहे. माझ्याकडनं तर हो, बिंदास कर. आईला विचार, बिंदास कर, कारण ह्या नगरला असतात ना, ह्या इकडे नव्हत्या. मग मी सांगितल्यामुळं मग त्यांनी सांगितलं असेल आईला, मग त्याप्रमाणे यांचं लग्न झालं चर्च. पण त्या लग्नाच्या आधी हे दोघे तुम्हाला भेटले होते? नाही नाही. नाही, तुम्ही मुलगी बघितली साखरपुड्यामध्ये नव्हती? नाही. मग साखरपुडा ठरवायच्या अगोदर बोलवलं तिला आमच्या दुसऱ्या पुतण्याच्या घरी. त्यावेळेसला म्हणे तुम्ही पण या, तुम्ही पहा, मग ठरवूया पुढचं काय ते. मग मला पाहिल्यावर आवडली. म्हटलं चांगला स्वभाव आहे, म्हणजे तुमचा जोडा चांगला दिसेल, उंच आहे. त्या उंचीमुळे थोडंसं हे होतं ना. आणि मग त्यांनी विचार केला, आईला सांगितलं, मग अरेंज करून पण आता सगळं व्यवस्थित? सगळं व्यवस्थित आहे. आई सांगा. सून अगदी व्यवस्थित आहे, एकदम चांगली आहे. हा. सगळ्याला समजून घेते. हा. मला तर एकदम मुलीसारखी सेवा करते. मला मुलगी नाही का, 4 मुलंच होते, 2 वाढले, 2 जण आहेत, पण ती मुलगीच माझी सगळं करते. पण कशीच कोणी पोल देत. पण मुलगा प्रेम विवाह करेल असं कधी वाटलं होतं का? नाही ना. पण करायच्या वेळेस त्यांनी विचारलं, नगरू मला बोलून घेतलं, हा. का अशी अशी मुलगी आहे, मला पसंत आहे, तुला काय वाटतं? म्हटलं बाबा तुला पसंत आहे, तुला संसार करायचा, व्यवस्थित आहे ना, सर्व्हिसला आहे, घरची तुझी फॅमिली चांगली व्यवस्थित आहे, मग काय पाहिजे. आता एकदम व्यवस्थित आहे. व्यवस्थित. छान. द्या भाऊ. मी त्याचा सख्खा चुलत भाऊ. तुम्हाला माहिती होतं हे? मला थोडंसं असं काहीसं होतं खाण्यावरती. नंतर सगळं माहिती पडल्यानंतर मी पण त्याला होत म्हटलो, हा. तुझ्या जर याच्यात असेल तर करून टाक. तर मग व्यवस्थित सगळं मग झालं. आता सगळं आणि एकदम व्यवस्थित छान, आहे. एकदम छान. वहिनींचा स्वभाव कसा आहे? एकदम छान आहे, चांगला आहे. एकदम एकदम मस्त. छान. बरं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार? क्षमा मागायची असेल तर माझ्या आई वडिलांची मागेल. कारण की म्हणजे लव्ह मॅरेज घरी अलाउड नसताना पण माझ्या इच्छेमुळे त्यांनी केलं, त्याच्यामुळे त्यांना पहिले क्षमा मागेल आणि धन्यवाद पण त्यांना. तुम्ही? क्षमा माझ्या आईची. काय ते तिने सांभाळून घेतलं, पण तिने सांगितलं होतं की मेडिकलच्या काही अडचणी, जॉबच्या काय हे सगळं मान्य करून आमच्याकडे परंपरा अशी आहे की गावचे आसपास असे करण्याचे. एवढं मुंबईत शक्य आहे का? काय जुने लोक जे आहेत ते परंपरा पिढी आपल्या गावाकडचीच कर, अशा काही बाजूला ठेवून सर्व मोठ्या आनंदाने स्वीकारलं तिने. त्यासाठी सॉरी आईला म्हणायचं की त्यांच्या अपेक्षा असतात की मी मुलगी बघेल मुलासाठी. पण तुम्ही करता परस्पर ठरवलं म्हणून काय? हा, काय आणि त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद चुलतीला, भावाला, की सर्व त्यांनी कोऑपरेट करून माझा संसार उभा करण्यासाठी त्यांच्या घरच्यांशी बोलायला, सगळ्या गोष्टी हँडल करायला फार मदत केली. माझे चुलते होते त्यावेळेस. काय सर्वांनी अतिशय मनाने पुढं होऊन 2 फॅमिलींना एकत्र आणण्यासाठी खूप चांगलं काही केलं. आणि आता धावपळ बघूया आणि 11 वस्तू आणणार का 2 मिनिटात तेही बघूया. वेळ 2 मिनिटाची. रंग आहे निळा. निळ्या रंगाच्या वस्तू घेऊन Blue या. color ची एका वेळेला एक वस्तू आणायची. ठेवा. ब्लू ग्लासेस आणा. 40 सेकंद झाली. ते अहो वरती बघा ना ब्लू.
आला नाही इतका वेळेस एक तिथे पिठाच्या डब्यावर ब्लू कंपोस्ट आहे अहो पिठाच्या डब्यावर खाली हा ती ब्लू कॅरी बॅग बदल 1 मिनिट पूर्ण झाला. वीस सेकंद राहिली. 20. लवकर वर हा ते ब्लू रुमाल 10 9 रुमाल 8 7 आणि ब्लू 6 5 4 3 डबल झालं. वेळ संपली. या जरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. अभिनंदन. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आणि 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. अपेक्षा सांगायच्या अशा मोठ्याने. सगळ्यात पहिली अपेक्षा मला वेळ द्यावा. कधीपासून? आजपासून थांबा त्यानं सांगू द्या. देईल नक्की देईल. दुसरी अपेक्षा? कुठे बाहेर फिरायला घेऊन जावं. बाहेर म्हणजे कुठे? ऍटलीस्ट मुंबईमध्ये पण चालेल. काय हो काय कधी नेत आहे? तो मे महिन्यातच नाही. मे महिन्यात? अजून 3 महिने थांबायचं म्हणजे. तिसरी अपेक्षा? तिसरी अपेक्षा म्हणजे जसे आहात तसेच राहा. बाकी काय असं म्हटलं तर उद्यापासून न्यायची नाहीत फिरायला. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. शेड्यूल प्रमाणे मला समजून घेतलं पाहिजे. मी पहिला जसं सांगितलं की वेळ माझी ड्युटी खेळ हे सगळं असल्यामुळं काय तर तो वेळ देत नाही असं जाणून बुजून समजू नये तर तो मी निश्चित देईन. काय हो काय नाही नाही ना नाही वेळ द्यायला पाहिजे. काय आणि दुसरी अपेक्षा घरची सर्व काळजी जशी चांगल्या पद्धतीने घेते तसंच ड्युटी आणि घरचं याच्यावर बॅलन्स सांभाळणं नीट. काय बरोबर. स्वतःकडे पण काळजी घ्यायची. स्वतःची काळजी घ्यायची सगळ्यात महत्वाचं सांगितलं. स्वतःची काळजी घ्यायची त्याचबरोबर. आणि तिसरी? सर्व जे कुटुंब आहे तर स्वतःची काळजी बरोबरच काय आपल्या जबाबदाऱ्या इतरांवरती सर्व चांगलं करताना स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखून माझा त्याला पूर्ण प्रतिसाद असेल पण त्याच्या जबाबदाऱ्या मर्यादित पद्धतीने आमच्यावरती टाकाव्यात. काय म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? मर्यादित म्हणजे खूप अपेक्षांचं ओझं. वेळ पाहिजे इकडे जायचं तर ते हा बॅलन्स ठेवावा. हे बरं आहे हो. जेवढ्या अपेक्षा व्यक्त केल्या सगळ्या तुम्ही लगेच गोल केल्यासारख्या नेटच्या पलीकडे टाकून दिल्या व्हॉलीबॉल सारख्या. घर हे खेळणं आहे त्यामुळे घरात माऊलींनी ज्या इच्छा अपेक्षा व्यक्त केल्या त्या पूर्ण करणं ही नकळत आपली जबाबदारी आहे. आपण करताही आहात पण तरी सुद्धा अधिक थोडा वेळ देऊन तसे आणखी आनंदाचे क्षण दोघांच्या आयुष्यात येण्यासाठी दोघांनी प्रयत्न करा. हे मनापासून तुम्हालाही सांगतो. असेच हसत राहा. तुझे 2 गोल झाले माझे 3 गोल झाले असं न करता आनंदाने हा समतोल राखत संसार यशस्वी हो या शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. नमस्कार. जे रुग्णालयात रोज सगळ्यांची शुश्रूषा करणाऱ्या या वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.